अकोला शहरातून एक अतिशय विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। यामध्ये बाप लेक अचानक अशा पद्धतीने गायब झाले की सगळेच हादरले। शहरातील दत्त कॉलनीत असणाऱ्या साईबाबा मंदिराच्या ओट्यावर ही घटना घडली आहे। रात्री 9 वाजण्याच्या सुमारास 3 वर्षाच्या मुलीसह प्राध्यापक योगेश अग्रवाल मंदिरात उभे होते। या ठिकाणी उभे असताना अचानक पायाखालची फरशी जमिनीत गेली। यावेळी या फरशीसोबत बाप लेक दोघेही खाली गेले आणि भुयारातून 4 फूट अंतरावर असलेल्या विहिरीतच निघाले। त्यानंतर एकच आक्रोश झाला। लोकांनी धाव घेत मुलगी पलकला 15 मिनिटातून बाहेर काढले, मात्र विहिरीला जाळी असल्याने ती तोडण्यासाठी आणि तिच्या वडिलांना बाहेर काढण्यासाठी तब्बल 1.5 तास लागला। अग्रवाल यांना रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात यश आलं। योगेश अग्रवाल हे पती पत्नी आणि मुलीसह साई मंदिरात रात्री उशिरा दर्शनासाठी आले होते, मात्र मंदिराचा ओटा आतून पोखरला गेला होता। त्यामुळे ते ज्या फरशीवर उभे होते त्या फरशीच्या खाली पोकळी निर्माण झाली होती। याच कारणामुळे ते तेथे उभा राहताच फरशी जमिनीत गेली आणि ते देखील फरशीसह भुयारात उसळले। ते भुयार थेट विहिरीसोबत जोडलेलं होतं, त्यामुळे ते इथून थेट विहिरीत जाऊन कोसळले। सुदैवाने विहीर कोरडी असल्याने गावातील कार्यकर्त्यांनी मिळून आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी मिळून अग्रवाल यांना सुखरूप बाहेर काढलं। या घटनेत उंचावरून पडल्याने अग्रवाल यांचा पाय मोडलाय।